तर या सगळ्या सविस्तर घडामोडी आपण जाणून घेणार आहोत आता राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातली प्रत्येक बातमी 36 जिल्हे 50 बातम्यांमधून। लोकसभेच्या जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीची आज अंतिम बैठक। मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये संध्याकाळी 5 वाजता ही बैठक। काँग्रेसचे केंद्रीय नेते उपस्थित राहणार, शरद पवारही उपस्थित राहण्याची शक्यता। तर मवियाच्या आज होणाऱ्या बैठकीचं निमंत्रण नाही, पाडापाडीचं राजकारण करणाऱ्यांसोबत आम्ही नाही, प्रकाश आंबेडकरांची भूमिका। भाजपच्या महाविजय 2024 समितीची मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक। भाजप प्रदेश मुख्यालयात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता। राष्ट्रवादीच्या विधान परिषदेतील आमदार अपात्रतेवर आज सुनावणी। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंसमोर सुनावणी होणार। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आजचा महाराष्ट्रातील चौथा दिवस। नाशिकमधील यात्रा संपवून राहुल गांधी आज मोखाडा या ठिकाणी थांबणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज शिवतारेंच्या मतदारसंघात। पुरंदरमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत भव्य सभा आणि पक्षप्रवेश सोहळा होणार। विजय शिवतारे आज दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर। दौंडमधील यवत, केडगाव, चौफुला, वरवंड या ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। पहिल्या बैठकीत तोडगा नाहीच, शिंदेंना आमची बाजू समजावून सांगितली। चर्चा करून 2 दिवसात पुन्हा बैठक होणार। शिंदेंसोबतच्या भेटीनंतर शिवतारेंची माहिती। उद्धव ठाकरेंचा आज दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात दौरा। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा जनसंवाद दौरा, शिवसैनिकांशी संवाद साधणार। नागपुरात आजपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सभेला वेगळं महत्त्व। जेपी नड्डांसह 1529 प्रतिनिधी हजर राहणार। नागपूरमध्ये काँग्रेसचे उमरेड मतदारसंघाचे आमदार राजू पारवे यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती। राजू पारवे आणि फडणवीसांच्या भेटीनं भाजपमध्ये चर्चा। निलेश लंकेंच्या हाती तुतारी चिन्ह, आमचं ठरलंय, लंकेंची सोशल मीडियावर पोस्ट चर्चेत। तुतारी नगर दक्षिणच्या स्वाभिमानाची म्हणत लंकेंकडून लोकसभा तुतारीवर लढण्याचे निर्देश। आमदार निलेश लंके आज तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणार। शेकडो कार्यकर्त्यांसह लंके तुळजाभवानीचं दर्शन घेणार। पुण्यामध्ये तानाजी सावंत यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले। वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून कात्रज चौकात बॅनरबाजी। गडचिरोली आणि भंडारा गोंदियाच्या जागेवरून महायुतीत पेच। गडचिरोली भंडारा गोंदियाच्या जागेसाठी राष्ट्रवादी आग्रही। दोन्ही लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपचे खासदार।